तर मित्रांनो आम्ही इथं पुढीत बघा आणि दादू पाठीमा काहीतरी एकटा करायला आहे बघा. तर चला तुम्हाला दाखवतो काय करायला. कोण म्हणलं तुला फुगे की फुगे कोण घे म्हणलं तुला? हा कोण तुला फुगे कोण घे म्हणलं तुला? फुगे कोण घे म्हणलं सांग. चल बरं इकडं. कस काय गेले तर फुगे? हा फुगेच घ्यायले काय नाही म्हणलं तरी पण समजत नाही तुला. बरं नाही ग चल नाही तुला नाही चल तुला नाही बघ आपला व्हिडिओ निघायला मम्मी मारीन आपल्या दोघाला म्हणीन बघा माझ्या दादूला रडवायली. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि सध्या आम्ही आलतो बघा मारुतीच्या दर्शनासाठी आणि गाभारा सगळा ह्याचा मारुतीचा एकदम असा ओलावला झालाय पावसानं आणि इथला वातावरण एकदम एवढं खतरनाक झालंय की विचारूच नका. तर मग त्यामुळे आम्ही आजूभाईच्या न्यू मोबाईल मध्ये आता फोटोशूट करणार आहेत. राजू भाया त्या मोबाईल मध्ये मग फोटो काढशील ना? अबे चावू नको ना, झपकी नको रे, झपकू नको रे. दोघे इकडे उतर दे सोडून इथंच तिकडे हाय कर असं. जय श्रीराम जय श्रीराम. नीट मग चॉकलेट देतो. हाय कर, हाय कर ना असं. हाय नाही हाय काय? जय श्रीराम जय श्रीराम म्हण. जय श्रीराम. कसा हुशार आहे आमचा डोगे, एकदम खतरनाक. कुठल्या साईडला काढायचे फोटो? इथं आमचे फोटो काढायचे सोडून स्वतःची सेल्फी घ्यायला बघा मित्रांनो. माझ्या एखादा फोटो काढायचा. अरे बघ तुला बी काढू इकडे बघ ब्लॉक सुरू. हापच काढा. ओके प्रोट्रॅक मध्ये काढायचा ना? हो इकडे बघ त्या गाडीकडे आपण गाडी आणायची. इकडे बघ, इकडे बघ डुग्या. हास एकदा हास डुग्या एकदा. अब्बा डुग्याची फोटो एकदम खतरनाक निघाली ना. त्याच्यात फोटो ह्याच्यात आहे बघ बापू. अरे बापरे डुग्याचे फोटो कसा भारी फोटो निघाला डुग्याचा. मित्रांनो न्यू फोन मध्ये एकदम खतरनाक फोटो निघाले बघा, एकदम खतरनाक. किती जरी झूम केलं तरी फोटो काय फाटत नाही. बेस्ट क्वालिटीचा फोन एकदम बेस्ट. आणि इकडून आमच्या बाबाजीचं आगमन झालेलं आहे मित्रांनो, ज्यांनी आपलं शेड एकदम उत्कृष्ट पद्धतीने करून दिलं होतं आपल्याला. त्यांचं आगमन झालेलं आहे. आगमन झालेले, दर्शनाला आले ते आगमन नाही झालं पण त्यांचं आगमन झालं. त्यांचा सत्कार करू आपण एका काही क्षणात. आणि त्यांच्यासाठी आपण इथं फुलं वगैरे आणून ठेवलेली आधीच. आणि त्यांच्यासोबत त्यांचा प्रधानमंत्री ते पण आहेत बाबाजी. मजेत एकदम मजेत. ओके काय म्हणत दादा मार देतो मग आवी भया नंबर 1 काय म्हणले? मारुतीच्या दर्शनाला. बरं आपला भा आजूचा फोन मला साधा असन का बरं? आयफोन मध्ये 40 सेम म्हणजे दिसायला पण लुक पण आयफोन सारखंच वाटतंय मला. काय बाबा किती झूम केलं तरी फाटून झालं. काय घेतलं? जलवा. हो आजू भाई म्हणले EMI वर घेतील का बाबाजी? यार आपल्यासारख्याची गोष्ट वेगळी राव. लागलो पण ते EMI आपलं सिव्हिल स्कोर खराब आहे, झालं नाही तेवढं तसं बोल नको. आपला ब्लॉग सुरू आहे. सिव्हिल स्कोर एकदम बेस्ट आहे म्हणायचं, पण आमच्याकडे लय पैसे होतो आला त्याच्यानं आम्ही असा घेतला म्हणायचं डायरेक्ट कॅश. तसं नाही सांगायचं सिव्हिल स्कोर खराब होता म्हणून आम्हाला द्यायला नाही, असं नाही सांगायचं. अरे घेऊन टाक ना, एकदम भयानक फोन आहे भया. बघायचं कामात नसते फोटो काढायचे मग खतरनाक. बार काय करा. डायरेक्ट कुठे साईट वर गेलं वेडिंग करायला की डायरेक्ट तिथं व्हिडिओ तिथे डायरेक्ट.
तर दिद्या तू काय जेवलं सांग बरं, सकाळी काय खाल्लं तो? मी भात खाल्ला. भात खाल्ला? त्यांना सांग मग म्हणलं भात खाल्ला म्हणा मी असं म्हण. इकडे बघ ना, असं मोबाईलकडे बघ. तुला चॉकलेट पाहिजे की नाही? म्हण भात खाल्ला म्हण. मी भात खाल्ला. अजून म्हण आमच्या व्हिडिओला लाईक करा म्हण. लाईक करा म्हण, लाईक करा. लाईक करा. आणि तुमच्या मित्रांना पाठवा है ना? आमचा ब्लॉग सुरू आहे म्हणा, आम्ही व्हिडिओ काढायला म्हणा. तू येतो ना व्हिडिओ मध्ये? हा आपला व्हिडिओ काढा ना आपण आता. तर मित्रांनो आता आम्ही आलोत बघा KKM कॉलेज मध्ये. KKM कॉलेज मध्ये काय काम आहे अजून आपल्याला? ते तुझं नाही काम, करणचं काम आहे. करणला विचारू. करण आपलं काय काम आहे सांग KKM कॉलेज मध्ये? माझ्या भावाचा 12वीचा एक्झाम फॉर्म भरायचा आहे म्हणून मी कॉलेजला आलेलो आहे. आणि मी तर 12वीला ऍडमिशन टाकलं होतं पण कॉलेजमध्ये एकदा पण काय आलेलं नाही. आता ही मी तिसरी ते चौथी वर्ष खूप झालं इथे यायची. तर चला वरी जाऊ. तर मित्रांनो आम्ही वरी आलेलो इथं आणि करण तिथल्या ऑफिसमध्ये त्याचं काम करून घ्यायला बघा. आणि आम्ही सध्या कॉलेजमधला सगळा व्ह्यू बघायलो, तर तुम्हाला पण दाखवतो. तर आमचा फॉर्म वगैरे सगळा रेडी झालाय, पण त्या ज्या सरांना द्यायचा आहे त्या सरांना यायला थोडासा टाइम आहे. तर त्यामुळे मग आपल्या करण शेटकडून आपल्याला कॅन्टीन मध्ये एक ट्रीट भेटणार आहे. छोटीशी कॅन्टीन आहे ना उघडी. तर काय ट्रीट आहे करण आपल्या सांगा व्ह्युअर्सला. काय म्हणशील ते संतोष भाऊच्या कॅन्टीन मध्ये काय घ्यायचं तर घे. तू सांग पिया म्हणावर रे. सांगा तुम्ही काय पाहिजे सांगा. तंबाखूची नव्हतं, तंबाखू त्यासाठी फेमस आहे तंबाखू. तर जाऊ दे, चहाच घेऊ मस्त पैकी. तर आता आहे दुपार आणि मी करतोय दुपारचं जेवण. तर आपल्याला जेवायला आहे बघा मस्तपैकी खिचडी आणि ह्या चिकुल्या. तर मस्तपैकी जेवण करतो आणि त्यानंतर आपल्याला काम पण आहे, तर मग त्याचं सामान भरू. काय पडलं? आण मग इकडं आण. चार्जर पडलं रे. बघू इकडं. थँक्यू. तर मित्रांनो आम्ही सगळं सामान काढवतो कामाला जाण्यासाठी, पण इथं आता पावसाचं एवढं वातावरण झालंय की 1 टाकायचं पाऊस पडणारच असं वाटायलंय. तर मग काय करायचं आता, मदत घ्यायचं का निघायचं? तर आता आपण मदतच घेऊ, कारण पाऊस 1 टाका येणार म्हणजे येणारच. आणि म्हणल्याप्रमाणे पाऊस यायलाय पण मित्रांनो बघू शकता तुम्ही. होय पाऊस यायला नाही डुक्या? हा यायला नाही पाऊस? हो का नाही? मुक्काई मित्रांनो, ते मुक्काई आधी सांग मला. पाऊस यायला नाही सांग. पाऊस यायलाय का नाही? इकडे बघून सांग आधी पाऊस यायला का नाही. मन ह्यांना सांग यायलाय म्हण. याला सांगितलंय बरं बाबा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही म्हणल्याप्रमाणे पाऊस यायलाय बघा. आणि आपल्या गाडीचा टायर पंक्चर झालं, तर मग आजी भाऊनं त्याच्या भावाची गाडी आणली बघा. तर आज आपण स्कूटीवर जाणार कामाला. तर मित्रांनो आम्ही इथं पुढीत बघा आणि दादू पाठीमा काहीतरी एकटा करायला आहे बघा. तर चला तुम्हाला दाखवते काय करायला. कोण म्हणलं तुला फुगे की? फुगे कोण घे म्हणलं तुला? हा कोण नाही कोण तुला फुगे कोण घे म्हणलं तुला? फुगे कोण घे म्हणलं सांग. तुम्ही चल बरं इकडं चल. आजू हे बघ पाठीमाग फुगे हे बघ कसं व्हायले रे? हा कस काय गेले तर फुगे? हा फुगेत घ्यायले काय नाही म्हणलं तरी पण. समजत नाही तुला? बरं नाही ग चल. नाही तुला नाही चल. तुला नाही बघ आपला व्हिडिओ निघायला. मम्मी मारीन आपल्या दोघाला. म्हणीन बघा माझ्या दादूला रडवायली. तर चला आपल्याला जायचं. चल देत तुला. हस एकदा हस.
हाच एकदा मग तुला फुगा देतो चिकटपट्टी चिटकीन कोण. हाच एकदा फुगा देतो मग तुला फुगा देतो तुला मग हाच एकदा हसून दाखव एकदा आपल्याला हसून दाखव मग तुला मोठा फुगा देतो लय मोठा फुगा हाच एकदा मग हस मग एकदा पहिले हस 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 आजोबा आता दादा हसून दाखवते हा तुला हस 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 हसून दाखव एकदा हसून दाखव लवकर चल फुगा देऊ तुला चल फोटो उभा टाक मग कसं आहे आमचा दादू मारण्यानं रडत नाही पण जोरात बोललं की डायरेक्ट लगेच रडत आहे कोणता फुगा द्यायचा तुला हे द्यायचा मामा द्यायचा बस झाले 2 हा मग हसून दाखव हा आपल्याला आता एकदा अजून नाही दादाला हे आधी आधी हसून दाखव मग एकदा आमचा दादा हुशार आहे लई चला बरं निघू आपण कामाला पुन्हा पाऊस वाढत पाऊस पण सध्या थांबलेला आहे मित्रांनो तर त्याच्यामुळे आता आम्ही कामाला निघतोच तर मित्रांनो आता आम्ही कामाला निघालोच बघा आणि दादू बघा कुठं बसलाय इकडे वरे बघ दादू इकडे बघ दादू असा इथे पुढे बसलाय बघा त्या माझं नाव आहे त्याच्या पुढे दादू आणि आता आम्ही कामाला निघालोच बघा आता दादूला घरी सोडतो आणि कामाला जातो आम्ही तर मित्रांनो आपण कामाच्या लोकेशनला आलेलो इथं तर मग आपल्या हॉलमध्ये जाऊन आपल्या कामाला सुरुवात करू तर मित्रांनो आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि आता तुम्ही डायरेक्ट डेकोरेशनचा व्हिडिओ बघा तर मित्रांनो आपला इतर डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आपल्याला एक अर्जंट डेकोरेशनसाठी कॉल आला आहे तर आपण तिकडे जाऊ तर मित्रांनो आपण दुसऱ्या साईडवर आलो होतो आणि तिथं आपलं सेटअप अशा प्रकारचं झालंय बघा आणि आजच्यासाठी एवढंच तर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा